ती पाने हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. तुम्ही ऐकली असेल ती, कारण यशवंत देवांची फार सुरेख चाल आहे त्याला. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. पाऊस कधीचा पडतो, अशी चाल आहे. आता ही चाल आहे हे काय मला माहिती नव्हतं, आणि मी कॉलेजमध्ये होतो आणि मला यशवंत देवांची चाल आहे मूळ हेच माहिती नव्हतं. मला का कोणास असं मनात बसलं होतं की हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे याला, आणि मी पहिलीच ओळख गायचो त्याची, पण ती अशी होती. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने. एवढंच गायचं. तर माझा मित्र आहे कमलेश भडकमकर, तुम्हाला तर माहिती असेल, तर सारेगामपचं सगळं वाद्यमेळ हा कमलेश भडकमकर करत असतो. आम्ही कॉलेजमध्ये मित्र आहोत, आणि कमलेश फार माझ्या बरोबर चालला होता आणि मी हे गुणगुणत होतो गाणं. कमलेश म्हणला, हे काय तू गातोय, अशी चाल नाहीये. म्हटलं, अरे मंगेशकरांची चाल आहे ना ही. तो म्हणला, नाही, कोणी सांगितलं तुला ही मंगेशकरांची चाल आहे, यशवंत देवांची चाल आहे या गाण्याला, आणि ती अशी आहे. म्हणून त्यांनी ते गाऊन टाकलं, म्हणजे खरी चाल, मूळ चाल होती. मग थोड्या वेळाने म्हणला, पण तू गातोयस ते पण बरं लागतंय, तर तू ते पुढे का नाही करत. म्हणून मी ती चाल पुढे केली, आणि मग त्याचं पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. पाऊस कधीचा पडतो. अशी ती चाल झाली. ती चाल जरा सगळ्यांना आवडल्यामुळे, मित्रांना, आप्तांना, त्यामुळे ते मी संगीत क्षेत्रात ढकलला गेलो. पण त्याच्यानंतर काही गाणी मात्र अशी डोळस पद्धतीने केली. रिमिक्स करायचं नव्हतं, कारण रिमिक्सचं काय होतं की असं, म्हणजे मला नेहमी असं वाटतं, मी एका ठिकाणी ते लिहिलं पण, की जरा तुमचा मुलगा देता काय काही दिवस, त्याच्यावर आम्हाला आमचे संस्कार करायचे, असं तुम्हाला म्हटलं तर कसं वाटेल. तसं त्या ओरिजिनल संगीतकाराला वाटत असेल. वाटलं टाळ्या वाजवायला तर वाजवा बिंदास, माझं काही त्याच्यावर म्हणणं नसतं. बरेच असे काही वेळा काय होतं, टाळ्या वाजवत नाही तो, पण खूप गुंगलेले असतात, जसे आता तुम्ही आहात, म्हणजे दिसतंय तसं. तर मंगेश पाडगावकरांनी फार सुंदर त्याला एक त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की भोवरा कधी कधी खूप जोरात फिरतो तेव्हा तो हलतच नाही असं वाटतं, अगदी स्टेशनरी वाटतं. तसं रसिकांची मनस्थिती होते की ते टाळ्याही वाजवण्याच्या मनस्थितीत नसतात, इतकं ते. पण पोटातली जर ओठावर आली तरी आम्हाला बरंच वाटतं.
तर डोळस प्रयत्नांपैकी पहिला असा होता की ते दळिता कांडिता, संत सखू मध्ये एक दळिता कांडिता तुझं गाई अनंता एक भजन आहे. हा, आता त्याच्यात काय होतं, हा ठरलेला प्लॅन नाहीये पण मी गातो. ते थोडस रडकं आहे भजन, कारण ते चित्रपटाची सिच्युएशन आहे तशी. आशाबाईंनी गायलेलं आहे आणि ते दळिता कांडिता तुझं गाईन अनंता अशी चालेल साधारण त्याची, आता मला पूर्ण आठवत नाहीये. पण दळिता कांडिता तुझं गाईन अनंता हे जे शब्द आहेत त्याला ती चाल मारक आहे असं मला वाटतं. गाण्याचं काय आहे की कोणाचंच खरं नसतं, की मी म्हणतोय तेच खरं आहे आणि ती जी चाल आहे ती खोटी आहे, असं काहीच नसतं. त्यांचं एक म्हणणं असतं. मी पाचगणित, तुम्ही गेलायत का नाही मला माहिती नाही, पण पाचगणित मी शिकायला होतो आणि भव्य टेबल लँड आहे तिकडे. त्या टेबल लँडवर उभं राहिलं आणि विचारलं तुम्हाला आता काय खाली काय दिसतंय, तर काही लोक म्हणतात की वाई गाव दिसतंय, काही म्हणतात की पाचगणी गाव दिसतंय, काही म्हणतात कृष्णा नदी दिसते आणि काही म्हणतात की दऱ्या दिसतात आम्हाला इकडनं. तुम्ही त्या टेबल लँडच्या कुठल्या टोकावर उभे आहात त्याच्यावर ठरतं, कारण यातली एकही गोष्ट असत्य नाही. तसंच कवितेकडे किंवा गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. तुम्ही कुठनंही बघा ते खरंच असतं. त्यामुळे मला वाटलं असं की दळिता कांडिता म्हणजे तिथे काम आलं. तर काम जिकडे आहे तिथे इतकं दुःखी का असेल कोणी. काम म्हणजे एनर्जी, एनर्जेटिक काहीतरी आहे. आणि ती मला गोष्ट आठवली आपल्या पुराणातली की नारद एकदा अतिशय विमनस्क अवस्थेत विष्णूला भेटले आणि ते म्हणाले की तुझा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे. तर विष्णू त्याला म्हणाले की पृथ्वीवर एक शेतकरी आहे, तो सगळ्यात मोठा भक्त आहे मला. नारद आणखीनच त्यांचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाढला आणि नारद म्हणाले की अरे मी सतत तुझं नाव घेतो, सतत येता जाता माझे फुलस्टॉप कॉमा हे सगळे नारायण नारायण असे असतात आणि तू असं म्हणतोस की तो शेतकरी तो उठल्यावर एकदा तुझं नाव घेतो आणि झोपताना एकदा घेतो, मध्ये दिवसभरात त्याला तू आठवत नाहीस आणि तरी तू त्याचं नाव घेतोस. तर विष्णू म्हणतो ठीक आहे, कधीतरी आता तुला पटणार नाही पण कधीतरी सांगेन मी तुला हे. काही दिवसांनी विष्णूंनी नारदाला बोलवलं आणि नारद मुनींकडे एक तेलाचा हंडा दिला, गच्च अगदी शेवटपर्यंत भरलेला असा होता आणि तो सांगितलं की पृथ्वीची एक प्रदक्षिणा घालून ये. आता तू म्हणतोयस की तू माझा सगळ्यात मोठा भक्त आहेस, त्यामुळे एक कंडिशन लक्षात ठेव की अजिबात एक थेंब ही सांडला नाही पाहिजे त्या हंडातला. नारदाने प्रदक्षिणा सुरू केली आणि त्याच्या लक्षात आलं की इतका भरलेला हंडा आहे, अतिशय तो लक्षपूर्वक नारद मुनी ती अख्खी प्रदक्षिणा बराच वेळ घेऊन पूर्ण केली पृथ्वीची आणि एकही थेंब सांडला नाही. आणि मग विष्णूला म्हणाले की बघितलंस आलो की नाही चालून, अख्खी प्रदक्षिणा घेतली, एक थेंब नाही सांडला. विष्णूने विचारलं किती वेळा माझं नाव घेतलंस या प्रदक्षिणेने. तर नारद मुनी एकदम त्यांच्या लक्षात आलं की काम करत असताना इतकं कॉन्सन्ट्रेशन त्या कामावर होतं आणि ते म्हणाले की हीच खरी भक्ती आहे. तो जो शेतकरी तो काम करता करताही माझं नाव घेतो आणि म्हणून तो श्रेष्ठ भक्त आहे. तसं जनाबाई जणू काही विठ्ठलाला सांगते की दळिता कांडिता तुझं गायीना अनंता. याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे मी सतत तुझं नाव घेईन, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, आणि दुसरं की नुसतंच तुझं नाव घेत बसणार नाही तर काम करेन त्याच्याबरोबर. आणि त्यामुळे मग ती चाल कशी असेल. दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता, न
तो जो रिदम आहे तोही काढण्याचा रिदम आहे, तुझ्या लक्षात आलं असेल तर. ते एक गाणं. आणि नको देवराया हा परत एक अभंग आहे आणि त्याची फार मजा आली. तो ही एका चित्रपटात आहे, आनंद घनचं संगीत आहे आणि पुन्हा कान्हू पात्रेचा अभंग आहे की नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहिजे. आपल्याला आपण ऐकलेलं आहे. नको देवराया अंत सा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत सा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. फार सुरेख चालेल. पण काय झालं, योगायोगाने जसा माझा संगीतात इंटरेस्ट वाढत गेला तसं जरा वेगवेगळे काव्याचे प्रकार सुद्धा. आणि हा अभंग आहे, तर अभंग म्हणजे काय गोवा आपण तपासून बघूया. आता माझ्या असं लक्षात आलं की अभंग हे जे वृत्त आहे त्याच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक आला पाहिजे. तुम्ही कुठलाही अभंग बघा, देह शुद्ध करोनी भजनी भजावे आणि कांचे नाठ व्हावे दोष गुण, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक आहे, बरोबर. किंवा लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा, दंड खंड, बरोबर, यमक आला. किंवा तुकारामांचा अभंग बघूया की नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासाव्या. सगळ्या अभंगांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक आहे, 4 पैकी. पण या अभंगात मात्र कान्होपात्रेच्या नको देवराया अंत असा पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहिजे. म्हणजे इथे यमक नाहीये. म्हटलं ही काय बरं गडबड आहे, कान्होपात्रेला मीटर कळत नव्हतं का अभंगाचं? असं कसं कान्होपात्रेने चूक केली? बरं, तिला कळत नव्हतं असं म्हटलं तर पुढच्या कडव्यामध्ये हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येते मज लागी जा हवे तैसे देवा, हे बरोबर आहे. तुझं वेणं ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई, हे पण बरोबर आहे. मग पहिल्याच फक्त त्या छंदामध्ये चूक कशी केली कान्होपात्रेने?